पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना आणि मनसेच्या युतीची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। एकत्र पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्याचं कळतं। मुंबई पालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वरळीच्या NSCI डोममध्ये पत्रकार परिषद घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मातोश्रीवर ठाकरेंसोबत प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका राज ठाकरेंनी या सूचना केल्या असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। ठाकरे सेना आणि मनसे युतीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। आधी संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली। राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्येही सकारात्मक चर्चा झाली आहे। संजय राऊत यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन पुन्हा भेट घेतली आहे। शिवतीर्थावर दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिट चर्चा झाली आहे। संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये ही तिसरी भेट झाली आहे। दोन भावांचं युती मनोमिलन एकत्रीकरण हे झालेलं आहे। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। भाऊ एकत्र येणे राज्याच्या जनतेकरता चांगला आहे, पण राजकारणामध्ये एकत्र येणे हे मला वाटतं थोडं ढोंगीपणा आहे। राजकारणाकरता वेगळे झाले होते, आता राजकारणाकरता पुन्हा एकत्र येत आहे। आमच्या शुभेच्छा आहे। भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये भावंती व्हावी आणि आम्ही राज्य करावं, फोडा झोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे। पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतिसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे। राजकीय भाषेमध्ये याला प्रीतिसंगम नाही तर भीतीसंगम म्हणायला पाहिजे। दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत, याला संजय राऊतजी प्रीतिसंगम म्हणत नाहीत तर भीतीसंगम म्हणतायत। तर मातोश्रीवरील बैठकीत शिवडीचा तिढा मिटलाय। शिवडीत प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 जागेवरून वाद होता। एक मनसेला तर उर्वरित 2 जागा ठाकरेंच्या सेनेला देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाचे सचिव आणि स्थानिक नेते सुधीर साळवी मातोश्रीवरील बैठकीमध्ये उपस्थित होते।